आता पाहूयात पुढची बातमी। मराठी सक्तीबाबत आज मंत्रालयात महत्त्वाची बैठक आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ही बैठक घेणार आहेत। रिक्षा टॅक्सी चालक संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहणार आहेत। शशांकराव, संजय निरुपम यांच्याशी चर्चा केली जाणार आहे। मराठी सक्तीला विरोध करणारे नेते सुद्धा बैठकीत सहभागी होणार आहेत। आजच्या बैठकीमध्ये काय तोडगा निघतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कामगार नेते शशांकराव आणि संजय निरुपम यांच्यासह विविध रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत ही बैठक घेतली जाणार आहे। मंत्रालयातले परिवहन मंत्री यांच्या दालनामध्ये आता काही वेळातच या बैठकीला सुरुवात होणार आहे। आणि अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहेत। शुभम, काही वेळातच या बैठकीला सुरुवात होणार आहे। यामध्ये शशांकराव असतील, संजय निरुपम असतील, हे सगळे सहभागी होणार आहेत। सोबतच मनसेचे काही नेते सहभागी होणार आहेत का, काय माहिती मिळते? कल्याणी, खरं तर काही वेळातच मंत्रालयामध्ये अर्थात 12:30 वाजता एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न होणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनामध्ये आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे, ज्यामध्ये व्यावहारिक मराठी ही अनिवार्य असावी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जे टॅक्सी आणि रिक्षा चालक आहेत त्यांच्यासाठी, असा एक मत जे आहे ते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काढलं होतं। आणि अशामध्येच कुठेतरी याचा तीव्र विरोध जो आहे तो होताना दिसून येत आहे। आणि कुठेतरी शिवसेनेमध्ये संजय निरुपम जे माजी खासदार देखील आहेत आणि आता शिवसेनेमध्ये सदस्य देखील आहेत, तर त्यांनी याचा कुठेतरी विरोध दर्शवला होता आणि त्यांनी असं पत्र देखील लिहिलं होतं सरनाईक यांना की कुठेतरी या निर्णयावर विचार करण्यात यावा। अशामध्येच आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे, कारण की 1 मे पासून ही मराठी भाषा अनिवार्य असावी, व्यावहारिक मराठी तरी असावी, असे कुठेतरी म्हणणं जे आहे ते आता प्रताप सरनाईक यांनी काही दिवस आधी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे। अशामध्येच काही वेळ आधीच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील ट्विट केलेलं आहे की आता माघार घ्यायला नको, असं देखील त्यांनी ट्विट केलेलं आहे सरनाईक यांचं नाव घेऊन। तर अशामध्येच आता नेमका काय निर्णय होतो या बैठकीमध्ये हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। इतकंच नव्हे तर मग विश्वसनीय सूत्रांकडून अशी देखील माहिती मिळत आहे की संजय निरुपम आणि प्रताप सरनाईक यांचं फोनवरून देखील बोलणं झालेलं आहे। तर त्यामुळे कुठेतरी डेडलाईन जी 1 मेची देण्यात आलेली आहे ती कदाचित 6 महिने किंवा 4 ते 6 महिने ही पुढे देखील ढकलण्यात येऊ शकते। कदाचित ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये जी आहे ही डेडलाईन वाढवण्यात येऊ शकते। आणि तोपर्यंत सगळे हे जे संघटना आज ज्या भेटायला येणाऱ्या त्या संघटनाचे अध्यक्ष आहेत, स्वतः शशांकराव आहेत आणि संजय निरुपम हे देखील आहेत। तर नेमका काय या बैठकीमध्ये तोडगा निघतो हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। कल्याणी, नक्की शुभम, ज्या राज्यामध्ये तुम्ही राहता त्या राज्याची व्यावहारिक भाषा तरी तुम्हाला आलीच पाहिजे, हे गरजेचं आहे। त्यामुळे आता यामध्ये सरनाईक नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।